योगेश, योगेश थांब. काय आई? मी डॉक्टरला आणायला चाललो. साक्षी आईची तब्येत खराब झाली, मला डॉक्टरला आणायला जायचं आहे. तब्येत खराब झाली? काय झालं तुझ्या सासूले? चांगली खाऊन पिऊन राहिली, मार्केटात घुमून राहिली. सक्काऊन दोघी मायले की मस्त लगे मार्केटात मस्त लगे खरेदी करून आल्या. तुझी बायको जीन्सचा पॅन्ट घालून गेली तिला मार्केटात. आणि लगे आता तू आल्या त्या मागे का लगे टोमनं लावलं काय की माझी तब्येत खराब आहे, माझी तब्येत खराब आहे. काय धाड भरली? काही आप नाटकं करणं फालतूची. आई, आई तुला काय गरज होती? तुला काय गरज होती मामीले बोलायची? काय गरज काय होती तुले? एवढं बोलायची काय गरज होती? काय किती बोलली तू मामीले, किती बोलली? आई तुझ्या साक्षीचं पटत नव्हतं म्हणून आम्ही वेगळं राहिलो ना. मग आता तुला काही प्रॉब्लेम आहे का? आता साक्षी तुला काही बोलते काय? काही बोलत नाही. ते तुझ्या विषयी घेत नाही आई. तू काहून विनाकारण मागं लागत राहतो? ते मनासारखं झालं ना. आता आम्ही वेगळं राहतो ना, तरी तू काहून भांडतो तिच्यासोबत? मी भांडतो? का रे? मी भांडतो का साक्षी सांग? तुझ्या बायको सांग मी भांडतो? आणि तुला हे कोण सांगितलं की तुम्ही अलग राहा असं माया मनात होतं? तू कसा बोलू राहिला योगेश मले? मग की आई तुझ्या मनासारखं झालं? अरे एकच पोरगा आहेस तू माया. मोठ्या कष्टानं वाढलं रे या तुले. तुझं लग्न होत नव्हतं तर किती मी असं बोलली होती. किती कष्ट, किती मी खस्ता खाल्ल्या रे. किंवा परत लग्न झालं पाहिजे. आणि मला वाटत असून का मग एकूण ते एक पोरगा अलग राहावा, मग सून अलग राहावा. मी भांडतो तुझ्या बायकोसोबत. अरे ती बायको माझी भाची बी आहे. आई तुझी भाची आहे म्हणूनच तुला सांगून राहिलो. तू भाची आहे तरी तू तुझ्या आत्याचं आता नाही बोला, सासूचं नाही बोल. काऊन भांडतं साक्षीसोबत तूच विनाकारण आता उकरून काढतो भांडण. मला समजलं आता. ज्यावेळेस आपण एकत्र राहत होतो त्यावेळेस साक्षी मला नेहमी म्हणे की आत्या भांडण उकरून काढतात. पण मी साक्षीवर कधी विश्वास करत नव्हतो. पण आता मला समजलं की भांडणाले कारण तूच आहे आई. कारण की आता तर आम्ही वेगळं राहतो ना. आता तर दूरपर्यंत संबंध नाही ना तुझ्या आणि तिचा. तरी तू तिने का बरं बोलली? तिच्या आईलाही बोलली. आणि एवढी बोलली की मामीची तब्येतच खराब झाली. वा, चांगलं रून फेडलं रे त्या माया, चांगलं रून फेडलं. म्हणजे तू मायची बाजू काहीच नाही घेऊन राहिला. सगळ्या चुका माया आहेत. सगळ्या चुका माया आहेत. आणि तिची एकही चूक नाही. अरे तिची माय 2 दिवसापासून आली तर माय भेटीला सुद्धा नाही आली. दोघे मायले की घरात घुसून राहिले. आणि आता मार्केटात फिरून आल्या म्हटलं. तू म्हणते की आई तुझी चुकी आहे. ते सासूचं काम नव्हतं माझ्याशी बोलायला ये ना. आई त्या घरी गेल्या होत्या काय? मामी घरी गेल्या होत्या काय? येतच होत्या. आता आज नव्हत्या आली तर उद्या येत होते. अहो तू अशी कशी काय हे करू शकतो की तुझी सासू आली नाही म्हणून भांडण करतो? तू काय आई डोकं चालते तुझ्या पाण्यावर? तू आई, मी हात जोडून विनंती करतो तुझा स्वभाव बदल. समजलं काय? तुझा स्वभाव बदल. या स्वभावामुळे एक तर माझं घर तुटून जाईल. कारण मामी साक्षीला घेऊन चालले जाते. नाही तर मग आम्हाला कुठेतरी दूर निघून जावं लागेल नाही इथून. वा, चांगला तमाशा मारला रे पोरा माया गालात. म्हणत होते मला त्याचे बाबा, योगेशचे बाबा मला म्हणतच होते की रेखा काही बोलू नको, काही फायदा होणार नाही. पण मीच आपली मूर्ख. असं वाटलं होतं की नाही आपला पोरगा आहे. आपला पोरगा आपल्या काळजाचा तुकडा आहे. लहानपणापासून किती लाडा नवसानं वागवलं म्या. एकूण तर एक पोरगा होता तर जीवाच्या पार वागवलं, जीवाच्या पार. जे मी नाही खाल्लं ते त्याला दिलं. त्यावेळेस परिस्थिती बी चांगली नव्हती, परिस्थिती बी गरीब होती. पण तरी योगेशच्या तोंडातून जे निघालं ते हौस मी पुरी केली. आता लग्न होत नव्हतं किती खस्ता खाल्ल्या. आज तोच पोरगा, त्याला मायची कवडीची किंमत नाही. आज तोच पोरगा 2 दिवसाच्या आलेल्या बायकोसाठी मायले म्हणते आई तू चुकली. काय चुकली बाबा? 30 वर्षापर्यंत तुले वागवलं, लहानाचं मोठं केलं. आणि आज त्याच माझी शब्द तुझ्या कानाला टुसतात. दिवसभर आई 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 करणारं पोरग आज त्याला आईशी बोलाही वाटत नाही, आईकडे पाहाही वाटत नाही. एवढं 2 दिवस आलेल्या पोरीनं काय शिकवलं असेल माया योगेशले? एवढी 30 वर्षाची माया तोडली साक्षी तुझ्या 3 दिवसात. वा वा रे जमाना, वा रे कलियुग. खरंच चांगलं आहे. ते म्हणतात ना ज्याचं त्याच्यापाशी. आता काय बोला न काय नाही. आपला शिक्का खोटा तर दुसऱ्याला म्हणून काय फायदा नाही. अरे मम्मीला खरंच झोप लागली वाटते.
मम्मीने कशाचं टेन्शन घेतलं काय मी? मम्मी, ए मम्मी, मम्मी. झोप लागली वाटते माझ्या मम्मीला. खूपच बोलली ना बाई आत्या, एवढं बोलायला पाहिजे का? खूपच बोलली. आणि योगीची पण अजून आले नाहीत. काय मी डॉक्टर भेटते की नाही भेटत तर ते विनाकारणच माझ्या मम्मीला बोलावलं मी इथं. मलाच खराब वाटून राहिलं आता. नुसतं बोलावलं तर परवडलं असतं. हे बाई बोलली तरी नसती माझ्या मम्मीला. मागं तर नेहमीच बोलत राहते. आज तोंडावर बोलली, तिला वाईट वाटलं ना, मग नाही ते काय बाई सांग. काय रे देवा, काही खाल्लं पण नाही बाई माझ्या मम्मीनं. पहा डॉक्टर पहा, अचानकच म्हणजे त्या झोपूनच गेल्या. काही समजलंच नाही, म्हणजे काय चक्कर आला का बीपी लो झाला. बीपी लो झाला बहुतेक यांचा, नाही तर काय झालं असेल. काही खाल्लं नाही काय यांनी सकाळपासून? नाही, काहीच नाही खाल्लं. अरे ताई, पण काही खायला द्यायला पाहिजे ना त्यांना. नाही, ती माझी मम्मी आहे, खात नाही म्हणते. मी खूप फोर्स केला पण नाहीच म्हणत आहे. अरे असं नाही, पेशंट नाहीच म्हणत असते, पण आपण द्यायचं ना. पण नेमकं म्हणजे काही पडल्यावर काय का कुठे या काही कशाची भीती वाटली का यांना? नाही सर, तसं काही नाही आहे. काय सांगायचं आता, माझ्या मम्मीसोबत भांडण झालं. म्हणजे माझ्या सासूने माझ्या मम्मीसोबत भांडण केलं, त्यामुळे तिला असं झालं. अच्छा, भांडणामुळे. अच्छा, भांडणाचं टेन्शन घेतलं मग यांनी, आहे ना. ते पहा, त्यांचा बीपी वाढलेला आहे, त्यांनी बरंचसं टेन्शन घेतलेलं आहे. आणि थोडा ताप पण आहे त्यांना. आणि होऊन जाईल. मी त्यांना टॅबलेट वगैरे लिहून दिल्या. त्यांना फक्त टॅबलेट म्हणजे वेळेवर द्या. आणि पहिले काही खायला द्या ताई. पहिले काही इंजेक्शन पण दिलं आपण, इंजेक्शननी पण फरक पडून जाईल. आणि 3 दिवसानंतर परत दाखवायला आणा क्लिनिकमध्ये. आणि बाहेर गावच्या कुठं असतील तर जाऊ नका देऊ त्यांना. तसं त्यांना थोडंसं कसं म्हणजे आनंदी वातावरण पाहिजे. एकट्यात जर गेल्या तर अजूनच त्या तब्येत खराब होऊ शकते त्यांची. त्यांना थोडंसं आनंदी वातावरण द्या. म्हणजे त्यांना टेन्शनच्या गोष्टी वगैरे सांगू नका. जेव्हा तुम्हाला आनंद देता येईल तेव्हा त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करा. आणि भांडणं वगैरे त्यांच्यासमोर करू नका, नाहीतर त्यांना ॲडमिट करावं लागेल. काळजी घ्या, ठीक आहे. चला, नेऊन द्या मग मला आता. बाकी काही टेन्शन सारखं तर नाही आहे ना सर? नाही, नॉर्मल आहे सर्व. बरं, थोडा बीपी वाढलेला होता, होऊन जाईल कवर. मी बीपीची गोळी पण दिली आणि इंजेक्शन पण दिलं. ठीक आहे सर, चला. आपली फी किती झाली? 2,000 रुपये. ठीक आहे, मी फोन पे करून देतो. हो, चालेल. काय म्हणतो डॉक्टर? काही सांगितलं का? काही सिरियस आहे का? नाही ग, सर तुझ्यासमोर सांगितलं ना डॉक्टरांनी, काही सिरियस वगैरे नाही आहे. पण मामीजींना गोळ्या वगैरे दिल्या ना तू? हो, दिल्या, मी गोळ्या दिल्या. काही खायला दिलं की नाही पहिले? हो दिला ना, वरण भात दिला. नाहीच म्हणत होती ती, पण म्हटलं वरण भात खाय, म्हटलं थोडासा गोळ्या लागतील म्हटलं तुला. जातोच करून राहिली योगेशची घरी. खूप वाईट वाटलं माझ्या मम्मीला. तुमची मम्मी खूपच बोलली बरं. मी बोललो मी आईला म्हटलं, मी तू बोलायला नव्हतं पाहिजे म्हटलं. म्हटलं का? काय म्हणतो त्या मग? ती म्हणत होती की तुझी मम्मी भेटायला नाही गेली तिला. मग तुझ्या मम्मीने भेटायला जायला पाहिजे होतं साक्षी. तुझ्या मम्मीचं काम नव्हतं का भेटायला जाणं? मम्मी जर तुझी भेटायला गेली असती तर माझी आई बोललीच नसती ना. तसं पण त्या ननद भाऊजाई पण आहेत ना. हे पा योगेशजी, त्यांची कारणं द्यायच असतात. आधी भांडण करायचं आणि मग कारणं द्यायची. जाऊ द्या, मला त्या विषयावर बोलायचंच नाही आहे. मला माहित आहे ना, त्या रडून पळून कोणा ना कोणा प्रकारे त्यांचंच खरं करतात. नेहमीच आहे त्यांचं. माझ्यासोबत पण तसंच करायच्या. तुम्हाला काय सांगतात. एकतरी त्यांचं आहे का? एक जबाननं बोलतात का त्या? 17 जबान आहेत त्यांना बोलायला. काय 17 तोंडाने बोलतात. जाऊ द्या, काही भांडण करायला परवडत नाही. हे बा, नेहमी जशी कटकट करत असणार ना त्या, तर मी थांबतच नाही इथे. माझ्यामुळेच भांडणं उराळे नाही या घरात. मीच नाही पाहिजे त्यांना. मग मी चालली जाऊ का माझ्या आईकडे? जाऊ का मी? मग माझ्या आईबाबांना काही बोज नाही आहे योगेशजी. समजलं का तुम्हाला? मग मी चालली जाईल. मग जास्त माझ्या मागे लागताना मी खरं चालली जाईन इथून. अरे साक्षी, तुला तर राग आला. तसं नाही म्हणायचंय मला. आता तुला माहिती आहे तुझी आत्या आहे, ती स्वभाव असते माणसाचा. तर तू थोडं ऍडजस्ट करणं शिक ना. इग्नोर कर तू. ती इग्नोर करू योगेशजी? तुम्ही सांगा. माझ्यापर्यंत ठीक होतं. आता माझ्या मम्मीला पण बोलल्या ना त्या. तब्येत खराब झाली ना योगेशजी. तिचा बीपी वाढला ना. जर त्या बीपीचा प्रॉब्लेम आहे, बीपी जर वाढला, कमी जास्त झालं तर मग मी काय करू? माझ्या मम्मीला अटॅक वगैरे आला तर मी करू काय? तुम्हीच सांगा ना. काय करू मी? यांचं लोणचं घालू? ठीक आहे, एवढं काही होणार नाही. आणि तू नेहमी काही विषय घेऊ नको भांडणाचे.
डॉक्टरनी काय सांगितलं की तुझ्या मम्मीला आनंदाची गरज आहे, आनंदी वातावरणाची. आता आनंदी वातावरण त्यांना कसं काय द्या? नाही ते एक काम करता का, तुम्ही उद्या मूवी बघायला जाता का दोघी जणी? मी तुला पैसे देतो, तिकीट काढून देतो आणि मूवी बघायला चालली जातो. तुझ्या मम्मीला घेऊन चालली जातो. योगेशजी तिला काही मूवी वगैरे बघायची नाहीये. अरे हा, उद्या तिचा बर्थडे आहे, तर आपण थोडं सेलिब्रेट करूया का? हो चालते चालते, मी ऑफिसमध्ये येता येता केक घेऊन येईल. अहो केक कुठं लहान लेकरासारखा, आणि घरी जर कट केला तर अजून तुमची मम्मी म्हणणार की मला नाही बोलावलं, आणि त्यांना कधी बोलावलं तर अजून माझ्या मम्मीची तब्येत खराब होईल, तिचा बीपी हाय होऊन जाईल. त्यापेक्षा एक काम करू आपण, तुम्ही ड्युटीवरून आले की संध्याकाळी छान रात्रीचं डिनर करायला हॉटेलमध्ये जाऊ तिघे जण, आणि तिथेच आपण केक कट करू. म्हणजे तिला असं आनंदी वातावरण भेटल्यासारखं होणार, आणि तिची तब्येत पण लवकर चांगली होणार, आणि बर्थडे जवाई सेलिब्रेट करून झाला म्हटल्यावर तिला डबल आनंद होणार, असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते? ठीक आहे साक्षी, तू जसं म्हणशील तसं. खूप चांगला प्लॅन आहे तुझा. मामीची तब्येत जर चांगली होत असणार तर काय हरकत आहे. ठीक आहे ठीक आहे, उद्या मी ऑफिसमधून लवकर घरी येतो, मग आपण रात्री डिनर करायसाठी बाहेर जाऊ, तिकडेच केक पण कट करू. ठीक आहे? हो चालते. तिला आम्ही सांगणार ना, तिला खूप आनंद होणार. बघा आता तिची तब्येत चांगली होऊन जाणार अर्धी. जेवा आता, खूप गप्पा झाल्या. हो तू पण जेव ना. अहो तुम्ही जेवा ना, मी जेवते ना. जेवा तुम्ही.